जय शंभो, जय शिवा. This is Basveshwar Kalgaonkar and you all of watching my YouTube channel Speak English with BK. Friends, how are you? I hope all of you guys are fine. May I right? Okay, welcome back to my channel Speak English with BK. Friends, today we are going to discussing very interesting and spiritual topic, that is 33 कोटी देवता इन हिंदू धर्माज. मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण आपल्या हिंदू धर्म संस्कृतीत 33 कोटी देव हे जे सांगितलेले आहेत ते कोणते आणि ते 33 कोटी देव आहेत की 33 प्रकारचे आहेत हे आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. आणि आजचा व्हिडिओ अतिशय खास आणि खूपच आपली आध्यात्मिक जर्नी आनंददायी करणारा असा होणार आहे. तेव्हा कृपया डोंट स्किप द व्हिडिओ अँड वॉच फुल व्हिडिओ. ओके, देन लेट्स स्टार्ट टुडेज व्हिडिओ लेक्चर, दॅट इज 33 करोड देवता इन हिंदू धर्माज. ओके मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी बुद्धिदाता गणेशजी आणि या अखिल विश्वाचे स्वामी महादेवजी यांना त्रिवार वंदन करून आणि गणेशजी आणि महादेवजी यांचे आशीर्वाद घेऊन आपण आजचा व्हिडिओ लेक्चर सुरू करणार आहोत. प्रथमतः गणेशजी. ओम गगनपते नमः. ओम गगनपते नमः. ओम गगनपते नमः. ओम गणपते नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. मित्रांनो, बुद्धिदाता, सुखकर्ता, दुःखहर्ता, गौरीनंदन गणेशजी आणि या त्रिखंडाचे स्वामी महादेवजी, या सृष्टीचे सर्वेसर्वा महादेवजी यांचा आशीर्वाद घेऊन आणि गणेशजी यांना वंदन करून आपण आजचा व्हिडिओ लेक्चर सुरू करणार आहोत. फ्रेंड्स, आपल्याला हे माहिती आहे की आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये 33 कोटी देव आहेत असा संदर्भ आपण आतापर्यंत खूपदा ऐकलेला आहे. आणि 33 कोटी देव आहेत म्हणजे 33 कोटी म्हणजे अनेक प्रकारचे देव झाले ना. 1 कोटी म्हणजे किती झाले, असं 33 कोटी देव आहेत असे वर्णन आपल्या धर्म ग्रंथामध्ये आढळून येतो. परंतु गल्लत काय झालेली आहे, 33 कोटी देव नसून फक्त 33 प्रकारचेच देवी देवता किंवा देव यांना हिंदू धर्म संस्कृती मानते. परंतु मग हे असं घडलं कशामुळं, तर आपल्याला माहिती आहे आपल्या भारत भूमीवर जवळपास 150 वर्ष इंग्रज यांनी राज्य केलेलं आहे. आणि त्यावेळेला इंग्रजांनी आपल्या धर्मग्रंथाचे ट्रान्सलेशन इंग्लिशमध्ये किंवा इतर त्यावेळेला कोटीचा अर्थ इंग्रजांनी कसा घेतला की कोटी मीन्स करोड, म्हणजे 1 कोटीचं 1 करोड असं 33 कोटी. तर 33 कोटी देव आहेत असं लिहिलं गेलं. त्यामुळं सगळीकडं गैरसमज पसरला की हिंदू धर्मसंस्कृतीत 33 कोटी देव आहेत. परंतु कोटी या शब्दाचा संस्कृतमध्ये अर्थ असा होतो की कोटी म्हणजे प्रकार किंवा श्रेणी किंवा शाखा. 33 प्रकारच्या शाखा किंवा 33 प्रकारचा प्रकार किंवा 33 प्रकारचे देव आहेत असा त्याचा मूळ अर्थ आहे. परंतु गल्लत काय झाली की इंग्रजांच्या त्यांना कोटीचा अर्थ 1 करोड घेतल्यामुळे, परंतु कोटीचा अर्थ 1 करोड नसून कोटी म्हणजे
शाखा किंवा प्रकार हा संस्कृतमधला अर्थ आहे आणि आपले सगळे धर्मग्रंथ संस्कृतमधूनच असल्याने आपण संस्कृत जर अर्थ घेतला तर 33 प्रकारचे देव असा होतो. म्हणजेच आपले हिंदू धर्मसंस्कृतीत एकूण 33 प्रकारच्या देवी देवता किंवा देव आहेत आणि त्याला आपण पूजतो. म्हणजे एकूण 33च देव आहेत असा त्याचा अर्थ झाला. आता 33 प्रकारचे हे देव म्हणजे कोणकोणते? आपल्या हिंदू धर्म संस्कृतीत एकूण 33 प्रकारचे देव आहेत. आता हे देव 33 जे आहेत ते कोणकोणते? 33 प्रकारचे. त्यामध्ये 8 वसू आले, 11 रुद्र आले, 12 आदित्य आले, 1 इंद्र आला आणि 1 प्रजापती आला. याची जर बेरीज केली तर 33 होते का नाही बघा. 8 वसू म्हणजे कोणकोणते? पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, चंद्र, सूर्य आणि नक्षत्रे. एक मिनिट. तर 8 प्रकारचे वसू कोणकोणते आहेत? पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश हे 5 आणि चंद्र, सूर्य आणि नक्षत्र अशा प्रकारचे 8 वसू झाले. त्यानंतर 11 रुद्र. 11 रुद्र कोणकोणते आहेत? 11 रुद्र म्हणजे आपल्या शरीरातले प्राण थोडक्यात. प्राण, अपान, पहिला काय आहे? प्राण, दुसरा अपान, तिसरा व्यान, चौथा समान, पाचवा उदान, 6वा नाग, 7वा कूर्म, 8वा कुकल, 9वा देवदत्त, 10वा धनंजय, 11वा जीवात्मा. हे 11 रुद्र. 11 आणि ते 8 किती झाले? 19. 12 आदित्य. 12 आदित्य म्हणजे सूर्य. सूर्याचे जे 12 गुण आहेत तर त्याला 12 आदित्य म्हटलेलं आहे आणि ते म्हणजे 12 महिन्याची नावं. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन हे 12 महिने जे आहेत त्याला 12 आदित्य म्हटलं जातं. तर 11 रुद्र, 8 वसू किती झाले? 19 आणि हे 12 31. 31 झालं. इंद्र एक इंद्र 32 आणि 1 प्रजापती किंवा त्याला यज्ञ म्हणतात. अशा प्रकारचे हे 33 प्रकारचे देव आहेत. 33 हे देवाचे प्रकार आहेत. म्हणजे एकूण 33 प्रकारचे देव आहेत. 33 कोटी देव नाहीत. ओके. तर इंग्रजांना ते वाक्य आपलं जे संस्कृत वाक्य आहे ते असं होतं, त्रेहस्त्रा कोटी देवस्य. तेहस्त्रा म्हणजे 33, कोटी म्हणजे प्रकारचे, पण त्यांनी कोटीचा अर्थ घेतला करोड. आणि देवाहा म्हणजे देव. म्हणजे हिंदू धर्मात 33 कोटी देव आहेत असं त्यांना वाटलं, त्यामुळं गैरसमज झाला. परंतु 33 प्रकारचे देव आपल्या हिंदू धर्मात आहेत. ते देव म्हणजे 8 वसू, 11 रुद्र, 12 आदित्य, 1 इंद्र आणि 1 प्रजापती. 8 वसू म्हणजे कोणकोणते? पृथ्वी, पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, चंद्र, सूर्य आणि नक्षत्र हे 8. 11 रुद्र, प्राण, अपान, व्यान, समान, उदान, नाग, कूर्म, कुकल, देवदत्त, धनंजय आणि जीवात्मा. 11 आणि 8 19 आणि 12 आदित्य म्हणजे चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन हे 12. 19 आणि 12 31. इंद्र 1 32 आणि 1 प्रजापती म्हणजे यज्ञ. असे प्रकारचे 33 प्रकारचे देव आहेत. म्हणजे निसर्गातली जी शक्ती आहे किंवा जीवन ऊर्जा जी आहे ह्या कोणकोणत्या प्रकारच्या आहेत यालाच आपल्या हिंदू धर्म संस्कृतीत देव मानलेले आहे. मग ते मध्ये पृथ्वी आली, आकाश आला, सूर्य आला, चंद्र आला, तारे आले, इंद्र आला किंवा अनेक आपले पंचप्राण आले. त्याबरोबर त्या पंचप्राणासोबत उपप्राण पण आले. पंचप्राण म्हणजे आपले कोणकोणते? प्राण, अपान, व्यान, समान आणि उदान हे पंचप्राण.
हे 11 रुद्रामध्ये येतात. आणि राहिलेले पुन्हा उपप्राण नाग, कूर्म, कुकल, देवदत्त, धनंजय आणि जीवात्मा हे उपप्राण आहेत. असे म्हणून हे 11 रुद्र झालेले आहेत. तर 11 रुद्र, एक इंद्र, 11 आणि 1 12, एक यज्ञ 13, पुन्हा 12 आदित्य, 13 आणि 12 25 आणि 8 वसू, असे म्हणून 33 प्रकारचे देव हिंदू धर्म संस्कृतीत आहेत. ओके. या 33 प्रकारच्या किंवा 33 कोटी देव कधी प्रसन्न होतात? ज्यावेळेला आपण महादेवजीचा महामृत्युंजय मंत्र आपण म्हणतो, त्यावेळेला हे 33 कोटी देव आणि महादेवजी म्हणजे शंकरासह, कारण देव एकच आहे, एकच तत्व म्हणजे महादेव, आणि हे आपण त्याच्या अनेक रूपात त्याची पूजा करतो 33 प्रकारे. परंतु एकच आहे. जसं समुद्र एकच पण नद्या अनेक असतात आणि त्या शेवटी समुद्रातच विलीन होतात, तसं परमात्मा एकच, ते म्हणजे देवांचाही देव महादेव. आणि हे जे आपण जे इतर जे देवता आहेत या 33 प्रकारच्या, याला नद्या म्हटलं तर ते शेवटी सागराला मिळतात, तसं महादेवाला. तसं कुठल्याही मार्गाने आपण गेलं, कुठल्याही नदी शेवटी सागरात जाते, तसं कोणत्याही देवाची आपण उपासना केली तर आपल्याला महादेवजी प्रसन्न होतात. आणि ह्या जो मंत्र आहे, महामृत्युंजय मंत्र म्हटलं जातं महादेवजीचा, जो महामृत्युंजय मंत्र आहे कोणता? ओम त्र्यंबके यजामहे, ओम त्र्यंबकं यजामहे, सुगंधी पुष्टि वर्धनम, उर्वारुकमिव बंधनात्, मृत्योर्मुखी यमामृतात्. कोणता मंत्र आहे? आणखी एकदा म्हणतो. ओम त्र्यंबकं यजामहे, सुगंधी पुष्टि वर्धनम, उर्वारुकमिव बंधनान्, मृत्योर्मुखी यमामृतात्. तर यामध्ये हे जे आपण 33 प्रकारचे देवी देवता आहेत, याचे प्रत्येकाचे एक एक अक्षर घेऊन हे 33 अक्षरापासून हा मंत्र बनलेला, यालाच महामृत्युंजय मंत्र, शंकराचा जो महामृत्युंजय मंत्र म्हटलं जातं, तर ह्या मंत्राला महामृत्युंजय मंत्र म्हटलं जातं. हा मंत्र म्हटल्यावर 33 कोटी म्हणजे 33 प्रकारचे देव प्रसन्न होतात. आणि त्याबरोबर उमापती महादेव, देवांचाही देव महादेव सुद्धा प्रसन्न होतात. म्हणजे हा मंत्र म्हटलं की पूर्णतः जितके देव आपले 33 कोटी आहेत किंवा 33 प्रकारचे आहेत, ते सर्व आपणाला प्रसन्न होतात. आपण महामृत्युंजय मंत्र कधी म्हणतो? एखादा सिरियस पेशंट असेल किंवा एखादा अगदी मरण अवस्थेत असेल, त्याला जीवदान मिळावे म्हणून आपण त्याच्या घरातील मंडळी आपण महामृत्युंजय मंत्र शंकराच्या मंदिरात जाऊन म्हणत असतो बघा, की त्याचे प्राण वाचावेत, त्याला दीर्घायुष्य लाभावं म्हणून. आणि ह्या मंत्राची इतकी ताकद आहे, अगदी यमराज जरी एखाद्याचा प्राण घेण्यासाठी आला आणि आपण हा जर मंत्र त्याच्या नावानं जर म्हणत असू, जो पेशंट आहे किंवा तो सिरियस पेशंट, तर यमाला परत जायला लागतं. कारण महामृत्युंजय मंत्राची ताकद इतकी आहे की ती माणसाचं अगदी आयुष्य संपलं तरी त्या मंत्राच्या जोरावर त्याला बोनस आयुष्य शंकर देत असतात. इतकी ती ताकद आहे महामृत्युंजय मंत्राची. आणि आणखी एक मंत्र आहे बघा, असाच पॉवरफुल मंत्र, तो म्हणजे सोहम. सोहम म्हणजेच आपलं जे आज्ञाचक्र आहे, इथे आपले लक्ष केंद्रित करून सोहम सोहम असं म्हणायचं नाही, तर वरी आपण श्वास घेताना सो होत असतो, नॅचरल आवाज येतो, आणि खाली श्वास सोडताना हम होतं. तर त्याच्यावर फक्त लक्ष केंद्रित करायचं आपल्याला आणि आपलं त्या आवाजाकडे, आणि आपलं दृष्टी जी आहे ती इथं या आज्ञाचक्रावर म्हणजे थर्ड आहे, तिसऱ्या डोळ्यावर ठेवायचे, डोळे झाकून. मग आपल्याला एक प्रकारचा असा प्रकाश दिसेल, तो प्रकाश असा गोल 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 फिरतोय असा आपल्याला भासेल, आणि त्याच्याकडे लक्ष केंद्रित करून आपल्याला
वरी श्वास घेताना सो या आवाजाकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. खाली श्वास सोडताना हम, म्हणजेच सो म्हणजे महादेव आणि हम म्हणजे पार्वती किंवा शक्ती. सो म्हणजे मीच ब्रह्म आहे याचा अर्थ होतो. म्हणजेच शिव आणि शक्ती या दोन्हीचं कॉम्बिनेशन असलेला हा मंत्र आहे. आणि त्याच पॉवरचा आणखी एक मंत्र म्हणजे जगात महादेवही त्या मंत्राचा जप करतात, तो म्हणजे राम. राम. कारण ज्यावेळेला समुद्र मंथन झालं होतं, समुद्र मंथन झाल्यानंतर त्यामध्ये अनेक रत्न निघालेले आहेत. जवळपास 14 रत्न निघाली. प्रत्येकाने चांगली चांगली रत्न घेऊन गेलेली आहेत. कुणी हिरे माणिके नेले, पाचू नेले, अमृत नेलं. मीठ सुद्धा एक प्रकारचं नवरत्न आहे, त्या रत्नात निघालेलं आहे. म्हणजे मंथनातनं मीठ सुद्धा, मिठाला सुद्धा त्यामधलं एक नवरत्न म्हटलेलं आहे. आणि सगळ्यांनी चांगलं नेलं. 2 अक्षर राम ही शिल्लक राहिली होती, ते महादेवाने आपल्या स्वतःजवळ ठेवून घेतलेली आहेत आणि त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. राम म्हटलं म्हणजे पूर्ण जितके मंत्र आहेत ते सगळे मंत्राचं पुण्य त्या राम या शब्दात आहे किंवा सोहम, हे दोन्ही एकच आहे. आणि प्रत्यक्षात राम, प्रभू रामचंद्रजी सोहम नावाचा किंवा ओम नम शिवाय या नावाचा जप करत असतात आणि महादेवजी राम 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 या मंत्राचा जप करत असतात. म्हणजे बघा, महादेवजी रामाचं नाव घेतात आणि राम महादेवांचं नाव घेतात. दोन्ही तत्व एकच आहेत, फक्त अवतार वेगवेगळे आहेत. आणि राम, हे राम अनेक आहेत. एक कौशल्याचा राम, कौशल्याचा राम म्हणजे प्रभू रामचंद्रजी त्रेतायुगात जन्मलेले. परंतु राम हा त्याच्याही अगोदर, राम म्हणजे महादेव ही नाव घेतात त्या रामाचं, ज्याला मूळ जी पॉवर आहे, ऊर्जा, वैश्विक ऊर्जा म्हणून किंवा ईश्वरीय ऊर्जा, त्याला सुद्धा राम म्हटलं जातं. त्यालाच आपण शिव किंवा राम, शिवराम हे दोन्ही एकच आहे. शिव म्हणजे महादेव अवतार आणि राम म्हणजे प्रभू रामचंद्राचा अवतार. आणि शिव आणि राम ज्या वेळेला एकत्र येतात, ती अशी शक्ती की त्याच्यापासून हे सगळं निर्माण झालेलं आहे, म्हणजे शिवराम. म्हणजे महादेव आणि राम हे भिन्न नाहीत, एकच आहेत, फक्त रामाने अवतार घेतल्यामुळं त्यांना वेगळं, परंतु दोन्ही पॉवर एकच. परंतु महादेवजी जप करताना राम 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 आणि रामचंद्रजी जप करताना ओम नम शिवाय, ओम नम शिवाय असं एकमेकांना ते आदर देत असतात. तर सोहम हा जो मंत्र आहे, आपण सहज पद्मासनमध्ये बसा किंवा सहज बसून आपलं जे आज्ञाचक्र आहे, डोळे झाकून आपली दृष्टी या आज्ञाचक्रावर स्थिर करायची आहे आणि आपल्याला वरी श्वास घेताना सो आणि खाली सोडताना हम, वरी श्वास घेताना सो आणि खाली सोडताना हम हा ध्वनी होतो. त्याच्या ध्वनीच्या आवाजाकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. असा जर आपण मंत्र केला तर कुठल्याही मंत्र करायची गरज नाही, सगळे देव प्रसन्न होतात. किंवा मग आता जो महामृत्युंजय म्हटलेला आहे तो म्हटला तरी सुद्धा पूर्ण देव 33 कोटी देव प्रसन्न होतात. किंवा आणखी एक त्याच ताकदीचा मंत्र आहे, तो म्हणजे कर्पूर गौरम करुणा अवतारम संसार सागरम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भौम भवानी संहिताम नमामि. हा शंकरजीचा जो मंत्र आहे, तो मंत्र सुद्धा याच पॉवरचा आहे. म्हणजे जगात हे 3 मंत्र जे आहेत, सोहम किंवा ओम त्र्यंबके यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनम, हा जो मंत्र आहे महामृत्युंजय मंत्र, किंवा कर्पूर गौरम करुणावतरम हा जो मंत्र आहे, ह्या तिन्हीपैकी कुठलाही म्हटलं तर पूर्ण देव प्रसन्न होतात. आणि आपल्याला अगदी साधं सोपं जर गणित हे करायचं असतं, ओम नम शिवाय, शंकर प्रसन्न झाले की सगळे ऑटोमॅटिकली सगळेच प्रसन्न होतात. म्हणून भोळा भाव शंभो पाव, कोणता? ओम नम शिवाय, ओम नम शिवाय, सोपा. सोहम, सोहम बी करताना ते आज्ञाचक्राकडे लक्ष केंद्रित करा, डोळे झाका, पद्मासनमध्ये बसा किंवा हे सगळे विधी करण्यापेक्षा
काम करताना, बाहेर फिरताना कुठल्याही ह्याच्यात आपण ओम नम शिवाय जर मनातल्या मनात म्हणत राहिलं, तर हा सगळ्यात सोपा म्हणजे अगदी यशाची गुरुकिल्ली म्हणा किंवा अध्यात्माची तिजोरी उघडण्याचा खजिना म्हणा. सगळ्यात सोपं कुठलं? ओम नम शिवाय. हे 3 तर आहेतच आहेत श्रेष्ठ. परंतु तेवढेही आपल्याला जर म्हणता येत नसतील किंवा जमत नसेल, तर ओम नमः शिवाय एवढं जरी म्हटलं, तर आपला हा भोळे शंकर भोलेनाथ जे आहेत, तेवढ्यावर सुद्धा खुश होतात. कारण ते भाव बघतात. त्या मोडके-तोडके शब्द आपले चुकले जरी, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणताना चुकलं किंवा हा मंत्र म्हणताना जर चुकलं, तर ते चुकले बघत नाहीत, तरी त्यातला भाव बघत असतात आणि आपणाला प्रसन्न होत असतात. आय होप ऑल ऑफ यू गाईज अंडरस्टँड. I hope all of you guys understand today's topic very well. And even if there is any type of difficulty, any type of conclusion about this topic, then please contact me, or you just put your difficulty in comment box. I will try to sort out your difficulty 101%. If you likes my video, then make it like, share it, and give your best comments. Thank you. Thanks a lot. And guys, if you are new in my channel and even if you are not subscribe my channel, then please subscribe the channel. Firstly, you have red color subscribe button. You just press that button and subscribe the channel. Beside the subscribe button, you will get a bell icon. You just press that bell icon. Then you have 4 options. Out of these 4 options, you can select option number 1, that is all option. Then you will get daily updates and notifications of my channel Speak English with BK. If you likes my video, then make it likes, share it, and give your best comments. Thank you. Thanks a lot. Have a nice day. Keep smiling forever. Jai Shambho. Jai Shiva.